नमस्कार फ्रेंड्स, विद्याच क्राफ्टिंगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण फर वूलपासून गणपती बाप्पांसाठी सुंदर असे लोटस बनवणार आहोत. तर तुम्हालाही शिकायचे असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीने आहे. तर आपण स्केलच्या मापाने कंपासवरती 3 इंचाचं माप घेणार आहोत. त्यानंतर आपण पेपरला आधी फोल्ड देऊन पेपरचा सेंटर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने डबल फोल्ड द्यायचा आहे आणि एक आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. हा भेटला आपल्याला मिडल पॉईंट. तर आपण कर्कटकाचं जे 3 इंचाचं माप घेतलं आहे त्यावरून आपण 3 इंचाचा सर्कल काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने या पद्धतीने जर लोटस बनवलं तर ॲक्युरेट येतं, म्हणजे मेजरमेंट चुकणार नाही. आपल्या सगळ्या पाकळ्या सेम डिस्टन्सच्या येणार. एवढं माप आपल्याला बरोबर 3 इंचाचं घ्यायचं आहे. त्यानंतर हे अशी पाकळी बनवून दाखवते मी तुम्हाला. ह्या पाकळीचं माप जर तुम्ही ॲक्युरेट तुमच्या सगळ्या पाकळ्या येणार. त्यानंतर आपल्याला एक स्क्वेअरमध्ये पेपर घ्यायचा आहे. त्याची रुंदी ही 4 इंच पाहिजे आणि लांबी ही 4 इंच पाहिजे. असा स्क्वेअरमध्ये पेपर घ्यायचा आहे. त्याला मधून असा फोल्ड द्यायचा आहे, बघू शकता. आणि ज्या साईडने फोल्ड दिला आहे त्या साईडने आपल्याला बरोबर अर्धा इंच मार्जिन सोडायची आहे. या साईडने ओपनच्या साईडने आपण अर्धा इंच मार्जिन सोडणार आहोत. अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंच मेजरमेंट घेऊन आपण एक पाकळीचा आकार देणार आहोत. तुम्ही हाताने व्यवस्थित पाकळीचा आकार देऊन घेऊ शकता. अशा पद्धतीने आणि आपल्याला हा साईडचा भाग एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे कात्रीने. त्यानंतर बघू शकता आपली पाकळी अशी ओपन करून घेतल्यानंतर एकदम ॲक्युरेट मेजरमेंट येते. तर या पद्धतीने पाकळी बनवली तर आपलं लोटस सगळ्या पाकळ्या सेम डिस्टन्समध्ये येतात. तर त्यानंतर पाकळीचं हे टोक आपल्याला सर्कलवरती ठेवायचं आहे आणि हे साईडचं टोक पुन्हा तिकडच्या साईडनेही सर्कलवरती आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने एकदम लोटसची पाकळी ड्रॉ करून घ्यायची आहे. पहिली पाकळी व्यवस्थित ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला तिच्या शेजारी पुन्हा तेच मेजरमेंट ठेवून सेम पाकळी दुसरी बनवून घ्यायची आहे. अशी एकदम शेजारी ठेवायची आणि ड्रॉ करून घ्यायची. 2 इंचामध्ये स्पेस ठेवायचा नाही आहे. तर मी सगळ्या पाकळ्या ड्रॉ करून घेतल्या आहेत. तर ही लास्टची पाकळी बघा किती ॲक्युरेट मेजरमेंट येतं. स्पेस एक्स्ट्राचा राहत नाही. त्यामुळे या मेजरमेंटने तुम्ही पाकळी बनवू शकता. तुम्ही ही डिझाईन लोटसलाही वापरू शकता किंवा समय आसन बनवण्यासाठीही ही डिझाईन वापरू शकता. 6 पाकळ्यांचं फ्लावर खूप सुंदर दिसतं. आता एक्स्ट्राचा जो पेपर राहिलेला आहे तो आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी पूर्ण एक्स्ट्राचा पेपर कट करून घेतला आहे कात्रीने. त्यानंतर आपल्याला 2 फ्लावर सेम साईजचे बनवून घ्यायचे आहेत. हा एक आणि आणखी एक. तर ते एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे की खालच्याच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये बरोबर वरच्याची एक पाकळी आली पाहिजे.
त्यानंतर आपल्याला एक तार घ्यायची आहे आणि पाकळीच्या आकाराची तारेचे तुकडे, प्रत्येक पाकळीच्या आकाराचे तारेचे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर आपल्या 6 पाकळ्या आहेत, तर एका फ्लावरसाठी 6 तारेचे सेम तुकडे आपण कट करून घेणार आहोत. माझ्याकडे थोडीशी हार्ड तार आहे, मी तीच यूज करते. तुमच्याकडे याच्यापेक्षा थोडी कमी साईजची म्हणजे पातळमधली तार असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, म्हणजे थिन एकदम, कारण की ही थोडीशी जास्तच कडक आहे. या अशा पद्धतीने आपल्याला पेपर टेपवरती तार ठेवून घ्यायची आहे आणि ती लोटसच्या बरोबर पाकळीला चिटकवायची आहे. यामुळे तार व्यवस्थित म्हणजे चिटकून जाते. या अशा पद्धतीने चिटकवा आणि आपल्याला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर सगळ्या पाकळ्यांना सेम तार चिटकून घ्यायची आहे आणि जे आपलं दुसरं फ्लावर आहे त्यालाही आपण सेम पद्धतीने तार चिटकून घेणार आहोत. आणि ज्या साईडने आपण तार चिटकवली आहे त्या साईडने आपण फरवूल व्यवस्थित चिटकून घेणार आहोत. त्या तारेच्या वरतीच आपल्याला फरवूल चिटकवायचं आहे. असे एकदम सावधगिरीने हळूहळू फरवूल चिटकून घ्या, कारण की ग्लू खूप गरम असतो, त्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते. तुम्हालाही असे लोटस किंवा रांगोळी बनवायचे असतील आणि फरवूल कुठे भेटत नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ऑनलाईन भेटते सध्या, किंवा तुमच्या शेजारच्या मार्केटमध्येही सध्या इझिली अवेलेबल आहे. गणपतीसाठी अशा डिझाईन खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात, तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपल्या गणपती बाप्पासाठी यावर्षी काहीतरी नवीन आणि अट्रॅक्टिव्ह बनवा. या अशा पद्धतीने व्यवस्थित सावधगिरीने फरवूल चिटकवायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही कलर घेऊ शकता. येल्लो, रेड, ऑरेंज, पिंक, कुठल्याही कलरचं लोटस बनवू शकता. मी या ठिकाणी लाईट पिंक आतल्या साईडने आणि बॉर्डरसाठी थोडासा राणी पिंक कलर वापरला आहे. तर या अशा पद्धतीने व्यवस्थित आपण फरवूल पूर्ण चिटकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला सेंटरला राणी पिंक कलरची बॉर्डर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जसे जसे आपण यात कलर भरत जातो तसे तसे याला अट्रॅक्टिव्हपणा येतो. त्यानंतर आपण याच्या सेंटरला येल्लो कलर भरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही फर चिटकवू शकता, पण पिंक आणि येल्लोचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि आपलं लोटस उठून दिसतं, त्यामुळे मी येल्लो कलर यूज केला आहे. हे लोटस रेड, ऑरेंज आणि येल्लो कलरमध्येही खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही कुठल्या कलरमध्ये बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. या अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित येल्लो फर चिटकवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला लोटसच्या बॅक साईडनेही सेम फर चिटकून घ्यायचे आहे. पाकळ्यांना चिटकवायचे आहे फक्त, कारण की मध्ये येल्लो कलर जो आपण फ्रंटला दिला आहे तो येल्लो कलर आपल्याला चिटकवायचा नाही आहे, तिथे ब्लँक ठेवायचं आहे. या अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला ग्रीनसाठी यूज करायची आहे. फक्त पाकळ्यांना आपल्याला ग्रीन कलर आणि लाईट ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपली जे ग्रीन फ्लावर आहे त्याच्या बॅक साईडला आपल्याला फक्त पाकळीलाच बॉर्डर करून घ्यायची आहे, ग्रीन कलरने, म्हणजे पूर्ण पाकळीला नाही चिटकवायचं आहे आपल्याला. असं फक्त पाकळीला बॉर्डर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्रा फर आपण कट करून घेणार आहे. तर बघू शकता आपली पाकळी तयार आहे. या अशा पद्धतीने तारेला वाक देऊन आपण लोटस बनवू शकतो.
अशा पद्धतीने आपण पाकळीत जी तार घातली आहे तिला आपण जसा आकार द्यायचा तसा देऊ शकतो. त्यानंतर ग्रीनवरती आपल्याला पिंक कलरचं फ्लावर ठेवून घ्यायचं आहे. खाली 2 ग्रीनच्या पाकळ्यांच्या मधोमध आपलं पिंक कलरची पाकळी अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि खालच्या ग्रीन कलरच्या फ्लावरवरती बरोबर ॲक्युरेट सेंटरला आपलं पिंक फ्लावर आलं पाहिजे, कारण की हे दोन्ही आपल्याला मधोमध जॉईन करायचे आहेत ग्लुगनने. अशा पद्धतीने आपण आतल्या साईडने व्यवस्थित चिटकून घेणार आहोत. तुम्ही हे लोटस नक्की बनवून बघा आणि गणपती बाप्पांचे स्वागत करा. तर सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित ग्लू लावून आपलं लोटस चिटकून घ्यायचं आहे. मी आधीही एक लोटसचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, पाईप क्लीनरपासून बनवलेले लोटस. तर ते तुम्ही बघू शकता. किंवा या अशा फरवूलपासूनही तुम्ही गणपती बाप्पांसाठी लोटस बनवू शकता. तर तुम्हाला हे लोटस कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या अशा पद्धतीने आपल्याला तारेला जशा पद्धतीने वाग द्यायचा तसा देऊ शकतो. बाहेरच्या साईडने देऊ शकतो किंवा आतल्या साईडनेही असा तुम्ही तारेला वाग देऊन लोटस पाकळी बनवून घेऊ शकता. तर बघू शकता खूप सुंदर असं लोटस आपलं बनलं आहे. तर हे लोटस आपलं तयार झालं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ज्याने मला आणखी नवीन नवीन DIY व्हिडिओ घेऊन यायला प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हे लोटस कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन DIY मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.